नमस्कार, मैं नरेश बच्चे सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत है दर्शकों। और फिलहाल मैं हूँ आमगांव नगर परिषद के सामने और यहाँ पे जो है स्वच्छता ही सेवा इस योजना के तहत जो है यहाँ पे वृक्षारोपण किया जा रहा है। तो यहाँ पे हमारे साथ में नगर परिषद के कर्मचारी है, उनसे हम बातचीत करेंगे कि क्या उद्देश्य है इनका पेड़ लगाने का और कितने पेड़ आखिरकार ये लगाने वाले हैं। ही योजना अशी आहे, एक झाड माता के नाम। ह्या योजनेमध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करत आहोत की त्यांनी जास्तीत जास्त झाडं लावावं। आणि आता आपण बघतच आहोत की आपला जो पर्यावरण आहे, आपला प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे जर पर्यावरणाची हीच वाटचाल असली तर एक दिवस आमचं राहणीमान खूप संकटात येईल, आमचं जीवनमान संकटात येईल। त्याकरिता आमचा हा उद्देश आहे की लोकांना जागृत करणं की त्यांनी झाड लावावं। कमीत कमी आपल्या एखाद्या प्रियजनांच्या स्मृतीमध्ये सुद्धा झाड लावावं। और आता नगर परिषदच्या माध्यमातून जे एक झाड माता के नाम लावत आहेत, तर माता के नाम म्हणजे कोणती माता के नाम? आता माता म्हणजे आमची सर्वात मोठी माता म्हणजे भारत माता। आता प्रथम आम्ही शुभारंभ भारत मातेपासूनच सुरुवात तर करतो ना। एकूण नगर परिषदच्या माध्यमातून किती झाडे लावण्यात येणार आहेत आणि कुठे कुठे लावण्यात येणार आहेत? नगर परिषद कडून आमच्या लगभग 3 ते 4 हजार झाड लावण्याचा आमचा संकल्प आहे आणि आमच्याकडे बगीचा आहे नगर परिषदचा मालकीचा, तर त्यामध्येही आम्ही झाड लावणार आहोत आणि इतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सोयीस्कर आहे अशा ठिकाणी आम्ही लावणार आहोत आणि लावणार तर आहोत, पण याबाबत नागरिकांमध्ये आम्ही जनजागृती करणार आहोत की भैया हा आपला जो पर्यावरण आहे हा चांगला ठेवण्याची जबाबदारी कोणा एका संस्थेची नसून प्रत्येक व्यक्तीची आहे। कारण की वसुंधरा ही आपण सर्वांची आहे, म्हणून आपण सर्वांनी आपल्या प्रेरणेतून झाड लावलं पाहिजे, ही यामागची संकल्पना है। तो हमारे साथ में नगर परिषद के कर्मचारी थे और उन्होंने बताया कि हम लोगों को जागरूक कर रहे हैं कि पर्यावरण जो है वो साफ सुथरा रहना चाहिए। दिनों दिन जो है पर्यावरण खराब हो रहा है वातावरण, और उसी लिए भारत माता के नाम से हम जो है एक पेड़ जो है भारत माता के नाम ये योजना के तहत जो है पेड़ लगा रहे हैं और सभी को जागरूक कर रहे हैं। तो वैसे ही हमारे साथ में आमगांव तहसील कार्यालय के नायब तहसीलदार बुजाड़े साहब है, उनसे भी हम आज के विषय में जो है प्रतिक्रिया लेंगे। क्या कहोगे सर आज के इस अवसर पर? आज नगर परिषद आमगाव यांच्या स्वच्छता ही सेवा 2024 17 सप्टेंबर 2 ऑक्टोबर पर्यंत एक पेड़ माँ के नाम असा हा उपक्रमा अंतर्गत यांनी जे मोहीम 3-4 हजार झाडं लावण्याची आखलेली आहे। यासाठी प्रमुख अतिथी म्हणून इथं आम्हाला मी जी.सी. बुजाडे नायब तहसीलदार आमगाव मला बोलवण्यात आलं। उद्घाटन पण त्या हस्ते चांगल्या प्रकारे झालेलं आहे। 2 झाड इथे आम्ही नगर परिषद क्षेत्रामध्ये बिल्डिंगच्या आवारात लावण्यात आलेले आहे, गुलमोहराचे असल्याचे आढळून आलेले आहे। आणि एवढा छान प्रतिक्रिया घेऊन आपले उईकी जी किंवा इतर कर्मचारी यांनी याबाबत चांगली भूमिका निभावलेली आहे। झाडं लावण्याचा दृष्टिकोन असा की जसं ज्याला आपण ऑक्सिजन जास्तीत जास्त मिळाला पाहिजे यासाठी त्यांचा जास्तीत जास्त उपक्रम आहे असं मला वाटते। इकडे चलत जा मग या। तो हमारे साथ में आमगांव तहसील कार्यालय के नायब तहसीलदार बुजाड़े साहब थे। उन्होंने कहा कि ये जो मुहिम है ये कहीं ना कहीं ऑक्सीजन को बढ़ावा देने के लिए नगर परिषद निभा रही है, और आज मैं यहाँ पे मुख्य अतिथि के रूप में उपस्थित हूँ। तो ऐसे ही खबर के लिए सत्य को जानो न्यूज को देखते रहिए। मिलेंगे अगली खबर में, तब तक के नमस्कार।